जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, त्याचा अर्थ काय असतो. जेव्हा पण आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस असते त्यामध्ये ऐकतो की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, तर ती काय असते. तर चला बघूया, व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही काय करता, रजिस्ट्रेशन करता. त्यामध्ये फॉर्म फिल करता की तुमचं नाव, मार्क्स वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तिथे भरता. त्यानंतर काय होतं की एफसी व्हेरिफिकेशन, जे पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं ते करता तुम्ही एफसी सेंटरला जाऊन किंवा ऑनलाईन स्क्रुटिनीद्वारे. त्यानंतर जी आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होती. बघा, एफसी व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. आता याचा अर्थ काय काय आहे आणि याचं महत्व काय आहे. तर बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्यांची लिस्ट येते त्यांच्या मार्कनुसार. म्हणजे ज्याला जास्ती मार्क येतो वरती, ज्याला कमी मार्क येतो खाली. तर अशानुसार एक मेरिट लिस्ट म्हणजे एक यादी येते ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, की तुमचं नाव शोधायचंय आणि तुमचं जे नाव आहे ते बरोबर आहे की नाही, तुमचे जे मार्क्स तिथे दिसत आहेत ते बरोबर आहे की नाही. जर बरोबर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, मग फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची तुम्हाला. पण समजा जर तुमचं नाव चुकलेलं असेल किंवा मार्क चुकलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचंय, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर नाव वगैरे जे आहे चुकलेलं असेल तर तुम्हाला एफसी सेंटरला जाऊन ते चेंज करून यायचंय. तिथे जाऊन त्यांना सांगायचं की माझं नाव चुकलेलं आहे, तुम्ही त्यानंतर तिथे नाव वगैरे करेक्शन करू शकता. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला चेक करायचं, नाव वगैरे चुकलेलं असेल तर करेक्शन करायचंय आणि ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची.